आजच्या कथेचं नाव आहे जुने कपडे. जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली श्रीमंत घरातली ती महिला एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या 2 जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली. "नाही ताई, मला नाही परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी 3 तरी साड्या पाहिजेत," असं म्हणत भांडेवाल्याने ते भांडं त्या बाईच्या हातातून अदबीने काढून घेतलं, आपल्या हाती परत घेतलं. "अरे भाऊ, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ, अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत. तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या 2 साड्या तशा तर फार जास्त होतात. मी म्हणून तुला 2 साड्या तरी देतेय. राहू द्या, 3 पेक्षा कमीमध्ये तर मला अजिबातच परवडत नाही," तो पुन्हा बोलला. आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघंही प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोशा, केस पिंजरलेल्या वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला "मला काही खायला द्या" अशा अर्थाच्या काही खाणाखुणा केल्या. त्या श्रीमंत महिलेनं एकवार किळसवाण्या जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं. तिची नजर त्या वेडसर दिसणाऱ्या महिलेच्या कपड्यांकडे गेली. जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लाज झाकायचा तिचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता. त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विनमुख परत जाऊन देणं योग्य होणार नाही असा विचार करीत ती आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या वेडसर भिकारणीच्या उंजळीत टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून म्हणाली, "हं, तर मग काय भाऊ, तू काय ठरवलंय? 2 साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवून देऊ मी या साड्या?" यावर काही न बोलता शांतपणे भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या, पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर ठेवून लगबगीने निघाला. विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली. तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यानं आत्ताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या 2 साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता. त्याने ती साडी पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला. आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं. त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही त्या भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं होतं. तासभर घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त 2च साड्या घेऊन ते मोठं पातेलं देऊ करायला एकाएकी का तयार झाला याचं कारण तिला आता चांगलंच उमगलं होतं. आपला विजय झाला नसून आज त्या यत्किंचित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं याची तिला आता जाणीव झाली होती. तर कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, मनानं मोठं असणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आपल्याजवळ देण्यासारखं काय आहे आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही. ज्याच्याकडे जे आहे ते त्यानं द्यावं. मदत फक्त पैसा खर्च करूनच करता येते असं नाही आहे, तर वेळ, मानसिक, भावनिक आधार देऊन एखाद्याचे जीवन आपण अधिक सुसह्य बनवू शकतो. रस्ता ओलांडण्यासाठी केलेली मदत, एखाद्याचं ओझं उचलून देण्यास केलेली मदत तितकीच मोलाची असते. आपल्या व्यक्तिमत्वाकडे पाहून जर एखाद्यात सकारात्मक बदल होत असतील, तीही एक प्रकारची मदतच म्हणता येईल. गरज आहे ती आपले विचार करण्याच्या पद्धतीत व नियतीत शुद्धता असण्याची. इतरांचे जीवन सुसह्य करत आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्या, कारण जीवन खूप सुंदर आहे. तर या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायचंय. त्यामुळे आपल्याला दुसऱ्याला जी मदत करता येईल, जे देता येतील ते निसंकोचपणे द्यावं आणि दुसऱ्याचंही जीवन सुसह्य बनवावं. तुम्हाला ही गोष्ट आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.